विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 29 जानेवारीपर्यंतच्या महत्त्वपूर्ण अशा 10 चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. जेही विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करतील त्यांना आजच्या व्हिडिओची PDF फाईल प्रोव्हाइड केली जाईल. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला व्यापक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कायदा पारित केला आहे? जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया की यापैकी कोणताही नाही? प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दक्षिण कोरिया. पुढील प्रश्न, अलीकडेच राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? 23 जानेवारी, 24 जानेवारी, 22 जानेवारी की यापैकी कोणताही नाही? तर लक्षात घ्या, जो राष्ट्रीय बालिका दिवस आहे तो 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय बालिका दिवस हा बालिकांना समर्पित एक दिवस आहे. 2008 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश मुलींच्या अधिकारांवर प्रकाश टाकणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि लैंगिक भेदभाव तसेच महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचारासारख्या मुद्द्यांना संबोधित करणे हा आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकार आणि स्टारलिंक यांच्यात सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करार झाला? पंजाब, गोवा, हरियाणा की यापैकी कोणतेही नाही? तर ते जे राज्य सरकार आहे ते आहे गोवा. लक्षात घ्या, स्टारलिंक आणि गोवा सरकार यांच्यात झालेला हा करार केवळ कनेक्टिव्हिटीच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करणार नाही, तर शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत क्षेत्रांमध्येही तांत्रिक क्रांती घडवून आणू शकतो. ही भागीदारी हे सुनिश्चित करेल की गोव्याच्या दुर्गम भागांनाही मुख्य प्रवाहातील डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडता येईल. तर स्टारलिंक कोणाचं आहे तर हे टेस्लाचं एक आहे. जसं लक्षात घ्या, जिओचं नेटवर्क झालं, एअरटेलचं नेटवर्क झालं, यांना काय लागतं तर यांना स्वतःचे टॉवर तयार करावं लागतात. परंतु ज्या दुर्गम भाग आहेत, आपल्याला माहीत असेल की एखाद्या दुर्गम भागामध्ये टॉवर तयार करणं खूप अवघड जातं. परंतु हे जे स्टारलिंक आहे ते डायरेक्ट कशाशी कनेक्टेड असतं तर तुमच्या डायरेक्ट जो सॅटेलाइट असतो अवकाशात त्याच्याशी कनेक्टेड असतं. त्यामुळे स्टारलिंकची भागीदारी करून गोवा सरकारचं म्हणणं काय तर जे दुर्गम भाग आहेत त्यांनाही डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडता येतील. आता गोवा आला आहे, तर गोवा राज्य कुठे आहे मॅपमध्ये बघून घ्या. गोवा राज्य आहे महाराष्ट्राच्या खालोखाल या ठिकाणी गोवा राज्य आहे. या ठिकाणी परत मार्क करतो, गोवा या ठिकाणी आहे. गोव्याची स्थापना झाली 30 मे 1987 ला. राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. राज्यपाल आहेत PS श्रीधर पिल्लई. जिल्हे आहेत 2. क्षेत्रफळ आहे 3702 स्क्वेअर किलोमीटर. विधानसभेची एकूण जागा आहेत 40. लोकसभेच्या 2 जागा आहेत आणि राज्यसभेची 1 जागा आहे. यानंतर पुढील प्रश्न, सध्या कोणाला अशोक चक्राने सन्मानित केले जाईल? रोहित शर्मा, विराट कोहली, शुभांशु शुक्ला की यापैकी कोणतेही नाही? तर योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला. तर लक्षात घ्या, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेतील त्या निवडक अधिकाऱ्यांमध्ये सामील आहे ज्यांनी केवळ देशाच्या सुरक्षेत योगदान दिले नाही तर भारताच्या अंतराळ इतिहासात देखील आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे. जून 2025 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पर्यंत पोहोचून इतिहास रचला आणि असे करणारे पहिले भारतीय ठरले. या असाधारण उपलब्धी आणि अंतराळ कार्यक्रमातील योगदानासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च शांतिकालीन सैन्य सन्मान अशोक चक्र प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न, सध्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने कोणत्या IIT मध्ये आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडरेटेड इंटेलिजन्स हॅकॅथॉनचे आयोजन केले आहे? IIT मुंबई, कानपूर, मद्रास की यापैकी कोणतेही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे IIT कानपूर. यानंतर पुढील प्रश्न, सध्या इलियास पाशा यांचे निधन झाले ते कोण होते? लेखक, फुटबॉलपटू, पत्रकार की यापैकी कोणतेही नाही? तर इलियास पाशा हे एक फुटबॉलपटू होते. अधिकची माहिती बघा. भारत आणि ईस्ट बेंगॉलचे माजी दिग्गज फुटबॉलपटू इलियास पाशा यांचे 22 जानेवारी 2026 रोजी दीर्घ आजारानंतर निधन झाले. शांत, शिस्तबद्ध आणि अचूक खेळासाठी प्रसिद्ध असलेले पाशा कर्नाटकातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जात होते. पुढील प्रश्न, सध्या शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? डेव्हिड साजले, टोबी कित, गाकरा माशिल की यापैकी कोणतेही नाही? तर याचे योग्य उत्तर आहे गागरा माशिल. लक्षात घ्या, सध्या शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी 2025चा इंदिरा गांधी पुरस्कार मोझांबिकच्या मानवाधिकार कार्यकर्त्या
गागरा माशिल यांना शांतता, मानवीय कार्य आणि सामाजिक विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न, सध्या कोणत्या भारतीय अभिनेत्याला पद्मविभूषण 2026ने सन्मानित केले जाईल? धर्मेंद्र, अनुपम खेर, परेश रावल यापैकी कोणतेही नाही. तर याचं राईट आन्सर आहे धर्मेंद्र. लक्षात घ्या, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांना पद्मविभूषण मरणोत्तर सन्मानाने गौरवण्यात आले आहे. याशिवाय प्रसिद्ध व्हायोलिन वादक एन. राजम आणि ज्येष्ठ न्यायाधीश के.टी. थॉमस यांनाही पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, सध्या 25 जानेवारी 2026 रोजी कोणत्या राज्याचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश की हिमाचल प्रदेश? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हिमाचल प्रदेश. या ठिकाणी हिमाचल प्रदेश बघून घ्यायचा मॅपमध्ये कुठे आहे, तर हिमाचल प्रदेश वरती आहे, बघून घ्या. या ठिकाणी हिमाचल प्रदेश स्थापना झाली आहे 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे शिमला, एकूण जिल्हे आहेत 12, क्षेत्रफळ आहे 55,673 स्क्वेअर किलोमीटर, राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन पीन व्हॅली, सिमलबारा. महत्त्वाची जी धरणे आहेत ते आहे पांडव, चमेरा आणि नाथपा झाकरी. यानंतर पुढील प्रश्न, सध्या कोणत्या राज्य सरकारने स्वस्त सीमा अभियान सुरू करण्यासाठी ITBP सोबत सामंजस्य केले आहे? आसाम, सिक्कीम, उत्तराखंड की यापैकी कोणतेही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंडने दुर्गम आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोच सुधारण्याच्या उद्देशाने स्वस्त सीमा अभियान सुरू करण्यासाठी भारत तिबेट सीमा पोलीस सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. तर आता उत्तराखंड आला आहे, तर उत्तराखंड कुठे आहे? तो उत्तराखंड आहे या ठिकाणी. उत्तराखंडमध्ये भाषा बोलली जाते हिंदी. उत्तराखंडची स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 रोजी. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, राजधानी आहे देहरादून, एकूण जिल्हे आहेत 13, क्षेत्रफळ आहेत 53,483 स्क्वेअर किलोमीटर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने 19व्या क्रमांकाचं हे राज्य आहे. राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट, राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी आणि गंगोत्री. महत्त्वाची धरणे आहेत टेहरी, कोटेश्वर. विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत, लोकसभेच्या 5 आणि राज्यसभेच्या एकूण 3 जागा उत्तराखंडच्या आहेत. यानंतर आता 28 जानेवारी रोजीच्या प्रश्नांची उजळणी करून घेऊयात. अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली? ओडिसा. अलीकडे कोणते उत्तर प्रदेशचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डम शहर बनले आहे? लखनौ. अलीकडेच कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला? UAE. अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? सिक्कीम. अलीकडेच कोणत्या देशात टी लेडी या नावाने प्रसिद्ध कीर्तिदा मेकानी यांचे निधन झाले? सिंगापूर. अलीकडे राम जन्मभूमी यात्रेवर पुस्तकाचे विमोचन कोणी केले? CP राधाकृष्णन. अलीकडेच टाटा कम्युनिकेशन्सने कोणाला MD आणि CEO म्हणून नियुक्त केले? गणेश लक्ष्मीनारायण. अलीकडेच कोणत्या देशाने अधिकृतपणे WHO पासून स्वतःला वेगळे केले? अमेरिका. अलीकडे टाटा समूह कोणत्या राज्याच्या AI इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे? महाराष्ट्र. अलीकडेच 81व्या वन्यजीव प्रजातींसह एक नवीन जैविक उद्यान विकसित केले जाणार आहे? राजस्थान. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला व्यापक AI कायदा पारित केला आहे? जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यापैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला 93 56 25 60 34 यावर सेंड करा. तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF फाईल शेअर केली जाईल. तसेच जर तुम्हाला चालू घडामोडी प्रश्नसंच हवा असेल तर आपण घेऊ शकता. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे. जानेवारी 24 ते डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी सोबत ऑनलाईन टेस्ट यासोबत इतर महत्त्वाचे PDF फाईल, ऑनलाईन टेस्ट असे 5000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 100 रुपयामध्ये मिळेल. याची ओरिजिनल प्राईस आहे 199, परंतु तुम्ही CA100 हा कुपन कोड यूज करायचा आहे. आणि ज्या अपकमिंग आता पुढील प्रश्न आहे जसे की जानेवारी, फेब्रुवारी याचे देखील PDF फाईल यामध्ये अपलोड केल्या जातील. ज्यांनाही हा प्रश्नसंच हवा असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा.
शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.